हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. विश्वासपात्र माहिती देणारं DS न्यूज चॅनल आपण तात्काळ सबस्क्राईब करा ही आपल्याला विनंती करतो आणि महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आणि गंभीर मुद्दा आपल्या समोर घेऊन येतो. मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन पुन्हा एकदा खळबळ झालेली आहे. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला आता राजकीय खळबळ पाहण्याची सवय झाली आहे. अनेक बंडखोर या दिशेला अनेक त्या दिशेला जात आहेत. परंतु एक माहिती आपल्याला महत्त्वाची या ठिकाणी सांगायची आहे की आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि त्यांच्या काही आमदारांनी भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सरकारमध्ये सहभाग घेतलेला आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत. या घटनेमुळे राष्ट्रवादीत फूट पडली, ही घटना सत्य आहे. परंतु मित्रांनो, यासोबतच एकनाथ शिंदे गटामध्ये सुद्धा खळबळ झालेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा फूट पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्याही पुढची माहिती आपल्याला सांगतो. भारतीय जनता पार्टीची सत्तेत आहे त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा खळबळ वाजलेली आहे, खळबळ माजलेली आहे आणि त्यातले सुद्धा काही नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. मित्रांनो, मला राजकीय विश्लेषण करताना सांगायचं आहे की ज्या बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत, त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्या आहेत, त्या परळी मतदारसंघातून लढत असताना त्यांच्या विरोधात धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे विजयी झाले आणि पंकजा मुंडे त्या ठिकाणी पराभूत झाल्या होत्या. पंकजा मुंडे यांना पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याच काही नेत्यांनी आणि काही लोकांनी मदत केली होती, हा त्यांचा आरोप आहे. त्यांच्यासोबत अनेक त्यांच्या मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि तो आता सिद्ध होतोय. विशेष म्हणजे मला महत्त्वाची बातमी अशी सांगायची आहे की धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत होते, पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीत होत्या. एकमेकांचे कट्टर विरोधी गट बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मराठवाड्यात हे काम करतायत. अशा स्थितीमध्ये पहाटेच्या शपथविधी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत देवेंद्र फडणवीस यांनी घेतला, अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले, त्याच वेळेस पंकजा मुंडे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि ही घटना मला माहीत नव्हती, यातली मला कुठलीही कल्पना नव्हती. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्हाला आता विरोधकांविषयी काय मत द्यायचं आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता विरोधक कोण आहे, आपले कोण हे सांगणं कठीण झालं आहे. ज्यावेळेस एखाद्या विरोधी गट राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही प्रचार करून राजकारण करतो, तोच जर पहाटे येऊन सत्तेत जर बसत असेल तर विरोधक कुणाला मानायचं आणि मी कुणाविषयीही प्रतिक्रिया देणार नाही, कारण आता प्रतिक्रिया द्यावं असं राजकारण मला दिसत नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी अजित पवारांनी शपथविधी घेतली होती. त्यासोबत धनंजय मुंडे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेमध्ये जाणार होते आणि म्हणून पंकजाताईंची त्या ठिकाणी मनातली खतखत बाहेर निघली. अनेक काळ त्या शांत होत्या आणि भूकंपाची स्थिती त्यांच्या मनामध्ये ती निर्माण झाली होती. आता आपण पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यापासून पंकजा मुंडे या आक्रमक झालेल्या आहेत. त्यांनी एक बळ त्यांच्या अंगामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय. प्रत्येक ठिकाणी सभा घेत आहेत, सभामध्ये ते जाहीर बोलत आहेत आणि आता दूध पळवलंय ताकही फुकून पिल असं त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समोर त्यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं. आणि हे सगळं करत असताना यापुढे आता एक एक पाऊल मी मजबूतीनं आणि समोरची रस्ता पाहून टाकेल अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. आणि मित्रांनो, आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता जर धनंजय मुंडे हे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीसोबत येऊन जर ते महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये मंत्री होत असतील तर पंकजा मुंडे यांची भूमिका काय असेल, हाच माझा आपल्यासमोरचा गंभीर मुद्दा आहे आणि गंभीर प्रश्न आहे. मित्रांनो, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी जर राष्ट्रवादी काँग्रेससोबत येऊन भारतीय जनता पार्टी सत्तेत असतील तर पंकजा मुंडे या ठिकाणी राहतील का आणि एकाच परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या एकत्रित निवडणुका लढू शकतात का, हा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून एक मुद्दा यातून चर्चेला येतोय, तो म्हणजे आता पंकजा मुंडे यांची भूमिका काय राहील. आणि मित्रांनो, राजकीय विश्लेषणांच्या DS न्यूजच्या टीमनं जो सर्वे केला त्यात असं दिसतंय की पंकजाताई मुंडे यांनी आपला निर्णय घेतलेला आहे. आपल्या भूमिकेवर त्या ठाम आहेत आणि त्यांचा निर्णय त्या लवकर स्पष्ट करतील. परंतु त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांना मानणारा मतदार, त्यांना मानणारा चाहता हा महाराष्ट्रात आहे. या प्रत्येकाचं एकच मत आहे की पंकजाताई, तुम्ही आता भारतीय जनता पार्टीतून बाहेर निघा, तुम्ही बंड करा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासोबत तुम्ही जा. कारण येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती मिळते. त्या सहानुभूतीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रामध्ये बाजी मारेल, कारण त्यांच्यासोबत आता प्रकाश आंबेडकर सुद्धा येतील. आणि विशेष म्हणजे शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काही आमदार गेल्यामुळं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांची चाहत्यांची सहानुभूती ही आता शरद पवार यांच्या सोबत सुद्धा राहणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्रातली जनता सहानुभूतीनं पाहिल आणि ह्या बंडखोरांना आता यांना सुद्धा बंडखोर म्हणावं लागेल, कारण जनता म्हणेल या बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातली जनता शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस यांच्या सोबत गेलेली आपल्याला दिसेल आणि म्हणून पंकजाताई मुंडे यांनी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्या चाहत्याची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आणि विशेष म्हणजे शिवसेनेत जर पंकजाताई मुंडे आल्या तर त्यांना शिवसेना ही पहिला महाराष्ट्राचा महिला मुख्यमंत्री म्हणून जाहीर करेल, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी धाडसानं सांगावं लागतंय। कारण यापूर्वी संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे काही नेते असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की पंकजाताई तुम्ही शिवसेनेत या, तुमच्यासाठी शिवसेनेचे दारं खुलेत, मातोश्रीचे दारं खुलेत। विशेषतः उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस प्रीतमताई लोकसभेला उभा राहिल्या त्यावेळेस शिवसेनेनं त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, त्यासोबतच परळीमध्ये पंकजाताई उभा राहिल्या त्यावेळेस सुद्धा शिवसेनेनं त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही, कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की गोपीनाथराव मुंडे आणि आमचे संबंध आहेत, पंकजाताई या माझ्या मानस भगिनी आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात मी उमेदवार देणार नाही। हे मातोश्रीचं शिवसेनेचं नातं पंकजाताईंना यांना टिकवायचं असेल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपली पुन्हा आणखीन अवहेलना करून घ्यायची नसेल तर त्यांना निर्णय घ्यावा लागेल असे त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते सांगतायत। त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा निर्णय आता काय राहील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि DS न्यूज चॅनलचं सुद्धा लक्ष लागलं आहे। आता परिस्थिती अशी दिसते की एका मेनात दोन तलवारी राहू शकत नाहीत आणि जर त्या राहिल्याच तर याचा मोठा परिणाम आणि फटका पंकजाताई मुंडे यांच्या राजकारणाला बसू शकतो, हे राजकीय विश्लेषकांचं मत आहे, हे माझं सुद्धा मत आहे। मित्रांनो, ही घटना ही माहिती आपल्याला शेअर करणं माझं महत्त्वाचं काम आहे, याविषयी मी माझं मत दिलं। आपलं मत काय आहे आपण DS न्यूज चॅनलला लाईक आणि कॉमेंट्स करून अवश्य कळवा। पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन विषय घेऊन आपल्या समोर येईल, तोपर्यंत धन्यवाद।